माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतो आहे। हा प्रतिसाद आपण सामान्य नागरिक, सामान्य मतदार, संघ स्वयंसेवक या नात्याने मला देत आहात याची मला पूर्णतः कल्पना आहे। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि मला स्वतःला देखील यामुळे एक वेगळा उत्साह, एक वेगळी उमेद निर्माण झाली आहे। आज आपण एका वेगळ्याच विषयाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद करण्याचा माझा प्रयत्न आहे। गेल्या 15 दिवसामध्ये मुंबईमध्ये एक मोर्चा काढला गेला व्होट चोरीच्या संदर्भामध्ये आणि सत्य शोधन करण्यासाठी एक मोर्चा, ज्याचं विशेषतः वैशिष्ट्य असं होतं की ठाकरे बंधू, एक ठाकरेंची शिवसेना उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांचे मनसे ही त्यामध्ये सामील झाली होती। शरदराव पवार त्या ठिकाणी एक बुजुर्ग नेते म्हणून सुद्धा होते। त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात वगैरे मंडळी त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती। मी खूप आत्मशोधन करू लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की 1971 सालापासून मी राजकीय जीवनामध्ये आहे। 1971 साली पहिल्यांदा मी रामभाऊ म्हाळगी विरुद्ध मोहन धारिया ही गाजलेली लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली। 71 साली पहिल्यांदा माझ्या हातात यादी मिळाली, ती मतदार यादी मिळाली आणि कार्यक्रम असा होता की घारपुरे हॉस्पिटल ते पवळे चौक ह्या एरियामध्ये, मला आजही तिथले घर नंबर आठवतात, 1363 ते 1209 अशा स्वरूपाचं वेगवेगळ्या प्रकारचं हजारी यादी आमच्या हातात दिली गेली। वाड्यामध्ये जाणे, वाड्यामधल्या मतदारांचं नाव, त्याची चौकशी, घरामधले असलेले मतदार, एकूण मतदार आणि त्या मतदारांचं असलेलं सत्य शोधन हे आम्ही प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून करत होतो। इथपासून जो सुरू झालेला प्रवास हा मी मुद्दाम आपल्या समोर मांडतो। त्याचं कारण काँग्रेस केंद्रात होती, राज्यात होती आणि सगळ्यात महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील काँग्रेसचंच राज्य होतं। काँग्रेसचाच महापौर असायचा, काँग्रेसचेच विविध ठिकाणी नगरसेवक असायचे। मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतो, त्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक यादीवरचा माणूस तपासणं, यादी तपासणं हा महत्वपूर्ण कार्यक्रम, हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या याद्यांची देखील तपासणी हे आमच्याकडनं व्हायची। पुरवणी यादी जाहीर व्हायची। मान्यताप्राप्त प्रत्येक पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 2 याद्या प्रत्येक वेळेला दिल्या जातात। 2 सेट दिल्यानंतर त्या सेटच्या संदर्भामध्ये ती यादी फोडणं, हजारी यादी निहाय आम्ही त्याचं एक वेगळ्या प्रकारची फाईल ही बनवायचो। त्या फाईलचा अभ्यास व्हायचा, एकत्रित माणसं बसवली जायची, विधानसभा क्षेत्रनिहाय, वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांना या प्रकारचं काम दिलं जायचं। याला म्हणतात यादी संशोधन केंद्र आणि हे केंद्र भारतीय जनसंघापासून आजपर्यंत आम्ही करत आलो। आमच्या यशाचं रहस्य हे आहे, आम्ही 2 पासनं सत्तेपर्यंत आलो। याचं कारण एकमेव मतदारांपर्यंतचा संपर्क ही आमची ताकद आहे। मी दुसरा विषय आपल्याला सांगू इच्छितो की मी 2016 ते 2019 भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा अध्यक्ष होतो। मी मुद्दाम हे नमूद करतो की याविषयी जर कोणाचं म्हणणं काही असेल तर ते मला जरूर मी सांगितलेल्या नंबरवर कळवा, लिखित स्वरूपामध्ये आपली त्याविषयीची असलेली मतं जरूर सांगा। व्होट चोरी सारखे अतिशय भंपक प्रकार हे राहुल गांधी नावाच्या नेत्यांनी, ज्याच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने शंका घ्याव्यात आणि या नेत्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं आणि एका वेगळ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेने राज्य निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था निर्माण केलेली असताना त्याविषयी आजच शंका का? याआधी शंका का नव्हती? व्होट चोरी असंच असू शकते का? कारण प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाला त्याची प्रत्येक प्रक्रिया ही कळवली जाते। त्याची आधी एका वेगळ्या पद्धतीने 15 दिवस 8 दिवस नोटीस दिली जाते। त्या नोटिसीप्रमाणे आपल्याला आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवण्यासाठी आवाहन केलेलं असतं आणि ते आवाहन आपण स्वीकारतो का? दुसरा महत्वाचा विषय की या निवडणूक प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, दुबार मतदार शोधण्यासाठी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की निवडणूक आयोगाने केलेली ही सुविधा आजची नाही, ही कायदेशीर रचना आहे। त्याच्यामध्ये BLA बूथ लेवल एजंट आणि बूथ लेवल ऑफिसर, याच्यामध्ये बूथ लेवल एजंट हा प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक बूथवर नेमण्यासाठीची परवानगी आहे। त्याची अधिकृत यादी ही त्यांनी निवडणूक आयोगाला सादर करायची असते। BLO जे आहेत त्याची देखील यादी ही आपण मिळवायची असते आणि ती यादी घेऊन त्या बूथमध्ये BLA आणि BLO एकत्रित
मतदारांचं संशोधन करू शकतात. मतदार खरा आहे किंवा खोटा आहे या संदर्भामधली संशोधन प्रक्रिया ही या अनेक वर्ष अनेक निवडणुकांमध्ये आपण राबवलेली आहे. अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या दिवशी होणारं मतदान आणि त्यासाठी पोलिंग एजंट नावाची व्यवस्था गेले कित्येक वर्ष आहे. पोलिंग एजंट हा नवीन विषय नाही. प्रत्येकच राजकीय पक्ष प्रत्येक हजारी यादी निसार आणि प्रत्येक खोलीनिहाय पोलिंग एजंटची नावं अधिकृत करून त्यांना बॅच मिळवण्याचं काम करतो आणि तो बॅच दिला जातो निवडणूक आयोगाकडनं, निवडणूक अधिकाऱ्याकडनं. त्याच्यानुसार तो यादी घेऊन बसतो. तपासलेली यादी ही त्याच्याकडे असते आणि येणाऱ्या प्रत्येक मतदार हा त्याच्याप्रमाणे आहे किंवा नाही याचा पुकारा हा त्या खोलीमधला निवडणूक अधिकारी करतो. प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणजे पोलिंग एजंट तो मतदार आहे किंवा नाही याची तपासणी करतो. त्याच्या जर याद्या जर चेक केलेल्या असतील तर त्याच्याप्रमाणे तो त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणं किंवा त्याला मतदानाला परवानगी देणं अशा प्रकारची प्रक्रिया वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाच्या मार्फत राबवली जाते. याच्यामध्ये आपला काही आक्षेप आजपर्यंत नव्हता. मग तो आज का? मी मुद्दाम या ठिकाणी कोट करतो की जसे हे बिगुल वाजू लागले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामधलं वारं वाहू लागलं, त्याच्यानंतर आपण गेल्या वर्षभरातले 6 महिन्यातले पेपर्स काढून बघा. राज साहेबांनी सांगितलं यादीवर काम करा. एकनाथ शिंदेंनी सांगितलं याद्या तपासा. भारतीय जनता पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की याद्या तपासल्या पाहिजेत. याद्या कशा करता तपासायच्या? जी यादी निवडणूक आयोगाने तयार केली ती वैध असतेच, परंतु त्याच्यामध्ये जर काही मॅन्युअल एरर्स किंवा एरर्स काही असतील तर त्या वेळच्या वेळी निवडणूक आयोगाच्या समोर मांडायच्या असतात. त्याचे सप्रमाण दाखले द्यायचे असतात. हे दाखले देण्याची पद्धत आजची नाही. त्याला सप्रमाण मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो. ऑथेंटिसिटी ही त्याचे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ते दिल्यानंतर निवडणूक आयोग त्या संदर्भामध्ये जर कारवाई केली नाही तर ऍक्च्युअली मतदानाच्या दिवशी त्या मतदाराला मतदान करता येणार नाही किंवा त्या मतदाराच्या ऐवजी त्याला कास्टिंग व्होट म्हणतात. हे कास्टिंग व्होट करण्याची पद्धत आहे. जे कास्टिंग व्होट जर उमेदवार काही मतांनी हरणार असेल आणि त्याच्यासाठी जर आवश्यक असेल तर ते कास्टिंग व्होट प्रत्यक्षामध्ये वापरलं जातं आणि ते कास्टिंग व्होट हे बाद केलं जातं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मी आपल्याला हे एवढ्यासाठीच सांगतो की 1971 पासून आजपर्यंत ही सारी प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये मी प्रामुख्याने काम केलं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस असतील आणि माझी काही त्रुटी असेल तर मलाही दुरुस्त करायला हरकत नाही. मी दुरुस्त व्हायला तयार आहे. 2016 ते 2019 या कालखंडामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत 35हून अधिक नगरसेवक कधीच नव्हते. एकाएकी 92+5 97 नगरसेवकांची टीम आमची निवडून आली. आमचा मित्रपक्ष रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ही देखील भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढली. त्यांचे देखील 10 पैकी 5 नगरसेवक निवडून आले. 97 नगरसेवकांची टीम निवडून आली. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही राबवला 2016 ते 17 निवडणुकीची तयारी करत असताना न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचं ग्राउंड आणि या ग्राउंडवर 6 महिने 8 महिने आधी सातत्याने एक प्रभागापासून प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 41 पर्यंत प्रत्येक बूथवर शहराची यंत्रणा राबवली गेली. मी मुद्दाम सांगतो की एक प्रभाग क्रमांक 1 ते 5 हा वडगाव शेरीमध्ये येतो. या वडगाव शेरीतल्या प्रभाग क्रमांक 5 म्हणजे पर्णकुटी त्या काळातलं ज्याचं नाव होतं. त्याच्यातल्या काही याद्या ह्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये होत्या. या एवढ्यासाठीच मी आपल्याला सांगतो की या सगळ्याचा तपशील हा जर आपण यादी तपासली असेल तर आणि तरच आपल्या लक्षात राहतो, अन्यथा लक्षात राहत नाही. या सगळ्या प्रभागांमधल्या प्रत्येक बूथवरच्या प्रमुखाला टिळक रोडच्या शाळेच्या ग्राउंडवर प्रभाग निहाय एकेका खोलीमध्ये बसवलं गेलं. त्या खोलीमध्ये त्याला आधी प्रश्नपत्रिका दिली गेली. प्रश्न काय विचारले गेले की एकूण मतदार किती, स्त्री किती, पुरुष किती. प्रश्नपत्रिका ही आधीच सांगितली होती. एवढ्यासाठीच की त्याची तयारी त्या बूथ प्रमुखांनी करून यावी. ही प्रश्नपत्रिका फोडलेली नाही. या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. राजकीय पक्षाला जर जगायचं असेल तर ते याच पद्धतीने जगता येईल. घोषणांनी आणि जाहिरातबाजी करून राजकीय पक्ष मोठे होत नसतात. संघटनेच्या जीवावर, कार्यकर्त्यांच्या जीवावर ते मोठे होतात. ही आमची शिकवण आहे
आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागाची खोलीनिहाय पूर्णपणाने तपासणी केली गेली. त्याच्यानंतर टिळक रोडच्या ग्राउंडवर प्रत्येक प्रभागाचा प्रमुख आणि त्याच्याबरोबरचे त्याचे 10 सहकारी, त्यावेळेला आमची अमितभाई शहा हे अध्यक्ष होते आणि अमितभाईंचा अतिशय आग्रह टोकाचा असायचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली संघटना ही तगडी असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी एक घोषणा केली होती, 1 बूथ 10 युथ. त्यामुळे एक प्रमुख आणि त्याच्याबरोबर 10 सहकारी, अशा पद्धतीने त्या बूथवरच्या लोकांची एक कार्यशाळा ही टिळक रोड शाळेवर घेतली गेली. मी पत्रकारांना मुद्दाम आवाहन करतो की आपल्यासाठी तो कार्यक्रम खुला होता, आपण त्या कार्यक्रमाला हजर होतात. त्या कार्यक्रमाला आमचे सहसंघटन मंत्री अखिल भारतीय यांच्याकडे आजही जबाबदारी आहे. ते व्ही सतीश वेलणकर हे त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नात्याने उपस्थित होते. आमचे 8ही आमदार त्यावेळेला उपस्थित होते, आमचे खासदार उपस्थित होते. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने आणि तपशीलवार केल्या कारणाने 35 वरून 92 पर्यंतचा प्रवास हा भारतीय जनता पार्टीने केला. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की याच्या आधी असा प्रकारचा जाहीर कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्षाने केला नाही. यानंतर तो झाला पाहिजे असं माझा आग्रह आहे, एवढ्यासाठीच की व्होट चोरी वगैरे या सगळ्या बोगस गोष्टी आहेत. आपली अकार्यक्षमता, आपल्या संघटनेवर असलेली पकड ही पुरेशी नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कल्पना आणि वल्गना आपण लोकांसमोर मांडतो आणि एका वेगळ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेवरतीच आक्षेप घेतो. ही चुकीची गोष्ट आहे. जे घुसखोर आहेत ते बाहेर काढलेच पाहिजेत, मग ते बांगलादेशी असतील अन्यथा दुसरे कुठलेही असतील. मी एक जाणीवपूर्वक उदाहरण आपल्याला सांगतो, जो सातत्याने कसबा विधानसभामध्ये असलेला विषय वादाचा असायचा. आजही त्या संबंधातली काही मंडळी हयात आहेत, त्यांना आपण जरूर विचारा. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये बुधवार पेठेमध्ये वेश्यावस्ती होती. आजही ती कमी प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की यांची नावं ही कायमच वेगळ्या पद्धतीने तपासली जायची. त्याचं कारण असं की काही वेश्या हे स्वतःचं नाव हे बरोबर लावायच्या नाहीत, खरं नाव त्या ठिकाणी यायचं नाही. त्यामुळे या ठिकाणी व्होट चोरी करण्याचा प्रकार आजपर्यंत कुणी केला हे काँग्रेसवाल्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याचं कारण एकच की या ठिकाणी कायमच काँग्रेसचा उमेदवार नगरसेवक या नात्याने निवडून आलेला इतिहास आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की अपवाद सोडला तर या ठिकाणी कधीच दुसरा कोणी निवडून आला नाही. त्यामुळे व्होट चोरी, त्याच्यानंतर दुबारा व्होट, या सगळ्या संदर्भामध्ये आजपर्यंत जर त्याचा गैरफायदा कोणी घेतला असेलच तर तो काँग्रेस प्रशासनाने घेतलेला आहे. काँग्रेसने प्रशासनाकडनं करवून घेतलेल्या त्या गोष्टी आहेत. मी आपल्याला एवढ्यासाठीच हे सगळं सांगितलं की आजही निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे वातावरण पहिल्यांदा आपण साफ करा. भविष्यकाळ भारताचा जर उज्ज्वल करायचा असेल तर निवडणूक प्रक्रिया ही निकोप असली पाहिजे, हे नक्कीच. मधल्या काळामधला एक विषय पुण्यातलाच आहे म्हणून तो देखील मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो. ईव्हीएम चोरी हा एक मोठा विषय त्यांनी केला. ईव्हीएम हॅक होतात असं म्हटलं गेलं. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताच्या आमदार आणि मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं. हायकोर्टापर्यंत केस झाली, निष्पन्न काही झालं का हो? त्याचे निकाल आपण वाचले का कधी? ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचं हॅक होणं हे कधीही कोणी सिद्ध करू शकलं नाही. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की अशा प्रकारचा आरोप ज्यांना करायचा आहे त्यांना तो सिद्ध करावा लागेल. आणि म्हणून निवडणूक आयोगाने जे निवडणूक प्रक्रिया ठरवली त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने सामील झालं पाहिजे. ती निवडणूक यादी असेल, पोलिंग एजंट असेल, BLA असेल, BLO शी त्याचं सहकार्य असेल, या साऱ्या गोष्टी आपण जर नीट केल्या तर कुठल्याही प्रकारचं दुबार मतदार आपल्याला आढळणार नाही. दुबार मतदार आपल्याला ऑब्जेक्शन घेऊन थांबवता येईल आणि या सगळ्या विषयासंदर्भामधली एक निखळ स्वच्छ निवडणूक प्रक्रिया आपण प्रत्यक्षात अनुभवू. पुणे शहर हे या विषयात देखील आदर्श म्हणून संपूर्ण देशासमोर असेल. अशा प्रकारचे व्होट चोरीचे भंपक आरोप आणि वल्गना करून आपल्याला कदापि विजय प्राप्त करता येणार नाही. आणि या सगळ्या विषयामध्ये निवडणूक आयोग आणि न्यायालय, संसद या गोष्टी या स्वायत्त आहेत. या कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलंही सरकार या चालवू शकत नाही. सरकारी पातळीवरती या गोष्टी होत नसतात, हे मी मुद्दाम आपल्याला सांगतो. याच्या आधीच्या निवडणुका तर निवडणूक आयोग घेतच नव्हतं, तर कलेक्टरच्या अधिकाराखाली निवडणुका होत होत्या. हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. मी हे इतकं तपशीलवार सांगण्याचं कारण एकच, याच्यातलं खूप तपशील
1971 पासून आजपर्यंतचा माझ्याकडे आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी चांगल्या निवडणुकीसाठी, स्वच्छ निवडणुकीसाठी नेहमीच कार्यक्षम कार्यकर्त्यांना तयार केलं पाहिजे. कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढवली पाहिजे. ती काळाची गरज आहे. त्याचं कारण असं, योग्य प्रतिनिधी आणि योग्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हेच भविष्य घडवतात. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि तोही माजी, हे मी आपल्याशी का बोलतोय हे एवढ्यासाठीच सांगतो. मला एक प्रश्न पडला आहे की आपली जर निवडणूक यादी संदर्भात, मतदारासंदर्भात, दुबार मतदारासंदर्भात जर काही ऑब्जेक्शन आहे तर ते आपण निवडणूक आयोगाकडे का सांगत नाही, सप्रमाण का सांगत नाही, हा मुद्दा मी मुद्दाम आपल्याला सांगतो. याचं कारण की याच्या सर्व कागदपत्रासहित आपण जर सादर झालो तर निवडणूक आयोग नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर देईल. निवडणूक आयोगाने आपल्याला सांगितलं की ऍफिडेव्हिट करा आणि आमच्याकडे या. ऍफिडेव्हिट करणं याच्यात आपल्याला कमीपणा का वाटतो, याच्यामध्ये बेकायदा गोष्ट का वाटते, याचं देखील एकदा स्पष्टीकरण सर्वच राजकीय नेत्यांनी सांगितलं पाहिजे. मी ऍफिडेव्हिट करून माझं म्हणणं मांडणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि समजा निवडणूक आयोगाच्या कडनं आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, आपल्याला न्याय मिळाला नाही असं जर आपल्याला वाटलं तर आपण न्यायालयात का जात नाही? या यादी संदर्भामध्ये आपण न्यायालयात का जात नाही? त्या यादीच्या संदर्भामधला निकाल हा न्यायालयाने दिलेला तरी आपण मान्य करणार ना. त्याचं कारण एकच की न्यायालय हे सर्वोच्च आहे, ही प्रक्रिया ही स्वच्छ आहे. निवडणूक आयोगाने जर तक्रारचा दाद दिली नाही तर न्यायालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला सर्व दरवाजे खुले असताना आपण ते का करत नाही, याचं उत्तर देखील या निमित्ताने राजकीय पक्ष जे या बाजूनी आहेत आणि जे याच्या विरोधात आहेत त्यांनी दिलं पाहिजे. की येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय व्यवस्थित, शांत चित्ताने आणि राजकीय पक्ष या नात्याने आपण जरूर लढवा. त्याच्यामध्ये विजय कुणाचा होईल ते जनता ठरवेल आणि तो जनतेने दिलेला कौल आपण सगळ्यांनी मान्य करावा. एवढंच या निमित्ताने सगळ्यांनाच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.